लोहगड आणि त्याच्या आसपासचा जंगल परिसर पूर्वी होता तितकाच दुर्गम आजही भासतो. चहूबाजूने घनदाट अरण्याने वेढलेला हा परिसर आजही निसर्ग समृद्ध आहे. अशा या निसर्गरम्य परिसराच्या कुशीत वसलेली छोटीशी वाडी घेरेवाडी आणि याच वाडीत राहणारे 90 वर्षांहून अधिक वय असणारे, भक्ती आणि शक्तीची खरी व्याख्या सांगणारे धानवले बाबा यांचा जीवन प्रवास या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत. तसं हा मोठा जंगल परिसर आहे, मग ह्याच्यात प्राणी कुठले कुठले आहेत? लोहगडचा हा परिसर, याला घेरेवाडी हे नाव कशावरनं पडलं त्यास थोडाफार सांगता येईल? इथं बाबांचं एक म्हणणे आहे, हा, इथं सुरुंगाचं जे बीळ म्हणतात बरं. तिथून पहिली पूर्वी आपली दाढ आहे. तिला दाढ म्हणतात. दाढ का धाड? दहाड. अच्छा, दहाड. हा, तिथं खाली भेटतील आपल्याला आता काय तिथं झरा वगैरे असं काय आहे का? धरा आहे. बाबा शक्यतो तिकडे असतात. ती शेताकरता इकडनं फिरत येतात. हा हा. जमीन अशी चढ उताराची आहे. आपण चालतोय सांभाळून तोल सावरत. 90 वर्षांचा माणूस कसं या रस्त्याने चालत असेल त्याचाच मी आता विचार करतोय. तुम्हाला काय त्यांचं आता चाहूल लागली का? हो. कशावरनं? काठी वाजली. एवढा बारीक आवाज येतो तुमच्या कानावर? हो. बापरे, काठी वाजली म्हणजे आपल्या पावलांव्यतिरिक्त इथले शांतता, पक्ष्यांची किलबिल आम्हाला काहीच ऐकू येईना, पण तुम्हाला बाबांच्या काठीचा आवाज आलाय, मोठी गोष्ट आहे. दादा दादा आपल्याला आता दादांना शोधतच जायचंय. आहे तिकडं. तेवढे पट्टीचा आवाज घेतला मी. काठी वाजली त्यांची. वरच्या बाजूला सगळे गंधार दिसले का? कुठे? मित्रांनो, हे बघा, या झाडीमध्ये बाबा दिसत आहेत. हे बघा, हालचाल होती हलकीशी. या झाडीच्या मागे बरोबर बाबा आहेत. या झाडीच्या मध्ये ना हलकीशी हालचाल होती. चला आता, आणि हा परिसर बघा आसपासचा. हे झरा आहे, इथं जंगली प्राणी ह्या पाणवठ्यावरती असतात. फायनली आपण एका गळीमध्ये पोचलो. तर त्या गळीतनं समोरच्या बाजूला हे बघा बाबा आत्ताशी का आलेत. आणि इतक्या अडचणीचं ठिकाण आहे. हे हाताला बघा सगळे लांडगे चिकटलेत, म्हणजे इतक्या अडचणीतनं आपण आलोय. हे समोर बाबा आहेत. चला आता बाबांना भेटूया. बाबांना भेटण्यासाठी सकाळी वाडीत पोहोचलो तेव्हा महाराष्ट्राची प्राचीन संस्कृती, गावखेड्यात वाड्या वस्त्यांवर अजूनही टिकवून ठेवणाऱ्या वासुदेवाचे दर्शन झाले. त्या ठिकाणी थांबून ते दृश्य काही काळ अनुभवले आणि मग बाबांच्या शोधात रानची वाट धरली. शुभ सकाळ, शिव सकाळ. मी निशांत तावडे स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल निशांत तावडे ब्लॉग्समध्ये. लोहगडाचा हा विंचूकडा आहे आणि विंचूकड्याच्या बरोबर खाली जे पायथ्याचं जंगल आहे त्या जंगल परिसरात आज आपण आहोत. तर मागील साधारण एक वर्षभरापूर्वी आपल्या एका व्हिडिओला, हनुवती बाबांची व्हिडिओला, लोहगड परिसरात राहणाऱ्या दादांची कमेंट होती की माझेही आजोबा ज्यांचं 90+ वय आहे ते आजही लोहगडाच्या जंगलात एकटेच फिरतात. तर कधी लोहगडला गेलात तर त्यांची भेट घ्या. तर आज आपण लोहगडला आलो होतो आणि बाबांची भेट घेण्यासाठी खास आपण या ठिकाणी घेरेवाडी हे गाव आहे, तर त्या गावामध्ये बाबा राहतात. त्या ठिकाणी आज आपण आलो होतो. तर बाबांच्या घरी आपण गेलो त्यावेळेस समजलं की बाबा नेहमीप्रमाणे त्यांच्या रोजची सवय जी आहे, दैनंदिन दिनक्रम, तो सकाळी उठणे, जंगलामध्ये जाऊन फेरफटका मारून येणे, हे नित्य नियमाने त्यांचं चालू असताना आजही तसंच झालं. बाबा गेलेत जंगलात फेरफटका मारायला. तर बाबांचे नातू आहेत, म्हणजे आपल्या व्हिडिओला ज्यांची कमेंट होती त्यांचेच भाऊ आहेत, सुधीर दादा. तर सुधीर दादांसोबत आता आपण जंगलाच्या दिशेने बाबांचा शोध घ्यायला चाललेलो आहे. तर बाबांबद्दल किंवा बाबांच्या दिनक्रमाबद्दल सुधीर दादांकडून थोडक्यात जाणून घेऊया. बाबांबद्दल थोडक्यात सांगा, बाबांचा दिनक्रम काय असतो? बाबा दररोज 6 वाजता उठून त्यांची आंघोळ वगैरे देवपूजा करून 7, 7:30, 8च्या दरम्यान आपल्या घराच्या बाहेर पडणार. बरोबर. दररोज आपले गावाला येडा मारून शेतामध्ये कुठं जनावर कुठं काय जंगलामध्ये असं एक फिरून
10-11 वाजेपर्यंत बरोबर. घरी येणार. तर साधारण आता त्यांचं वय काय असेल म्हणजे 90च्या घरात 90च्या, कारण ती कमेंट वर्षभरापूर्वी होती त्यावेळेसच त्यांनी सांगितलं होतं 90+ वय आहे बाबांचं. तर बाबांचा हा नित्य नियम दिनक्रम कधी चुकत नाही, कधीच चुकत नाही. म्हणजे आजारी वगैरे कधी पडतात का ते? आजारी पण त्यांचं हृदयाचं 2दा ऑपरेशन झालं. बरं, पण त्या ह्याच्यात पण त्यांचं हे फिरणं वगैरे चालू आहे. त्यांच्यात फिरणं चालूच होतं त्यांचं. तर या जंगलामध्ये फिरताना तसं काही इतर जंगली श्वापदांचं वगैरे जनावरांचा त्यांना कधी त्रास वगैरे असं झालंय झालंय. पहिलं जनावरांनी फाडलेले पहिलं. अरे बापरे. मग आता तुम्हाला काय वाटतं, बाबा भेटतील का आपल्याला? भेटतील आपल्याला. चला बघूया, चला बाबांना आपण शोधूया आता. जंगलात बाबा नेमके कुठे असतील याचा अंदाज असणाऱ्या सुधीर दादांसोबत आम्ही जंगलाची वाट चालू तसं लागलो. हा मोठा जंगल परिसर आहे, मग ह्याच्यात प्राणी कुठले कुठले आहेत? हरिण, म्हणजे प्राणी आहेत भरपूर. भरपूर पाणी. लोहगडचा हा परिसर, याला घेरेवाडी हे नाव कशावरनं पडलं? घेरवाडी नाव म्हणजे हे दोन्ही जे गड किल्ले आहेत ना, हा हा, त्यांनी सगळ्यांनी येडं घातलेलं ना, घेरा, घेरा घातलं म्हणून आम्ही म्हणतो घेरेवाडी असं. त्यामुळे याला घेरेवाडी म्हणतात. घेरवाडी म्हणतात. तर तसे तुम्ही इथं वंशज पूर्वीचेच, हे तुमचे मावळे वगैरे सेवेत होते. सगळं. तसा काही इतिहास थोडाफार सांगता येईल? इथं बाबांचं एक म्हणणं आहे, हा, इथं सुरुंगाचं जे बीळ म्हणतात बरं तिथून पहिली पूर्वीची भांडी निघायची. बरं. बाबांनी बघितले. हा, भांडी कशाची? आपले जेवणाची भांडी बरं. बाबांनी बघितले. बरं ते आता म्हणतात की निघत नाही, त्यामुळे मला त्यांना हे केलं होतं. म्हणजे काय नक्की ती भांडी म्हणजे त्याचं गावामध्ये काय कार्यक्रम असेल ना, भंडारा वगैरे असेल भंडारा की? वगैरे असेल किंवा बरं, लग्न असेल, बरोबर. कार्य असेल, तेव्हा ती ऑटोमॅटिक भांडी यायची. वरून गडावरून सोडली की? हा, हा, बरोबर. ती पहिली भांडी गुफेतून निघायची. हा, हा. ती ऑटोमॅटिक परत आता ती गुहा नाहीये? गुफा आहे, बरं तिथून भांडी नाहीये. अच्छा, येत नाही म्हणजे ते काळाच्या ह्याच्यात बुजला असेल थोडस, गाळ पाणी म्हणजे कंटिन्यू होणारा पाऊस ह्याच्या ह्याच्यात ते. त्याच्यामध्ये काय झालं असेल, बरं काहीतरी प्रॉब्लेम झाला तेव्हापासून ते म्हणजे बंदच झालं. अच्छा. बाबांचं म्हणणं आहे. तर तुम्हाला इकडे वर्षानुवर्ष तरी कितवी पिढी तुमची लोहगडाच्या घेऱ्यात राहणारी? की साधारण 5वी एक असेल. अच्छा, तुम्ही बाबांचे नातू आहे ना? नातू. ओके. मग तुम्हाला इथं शेती वगैरे काय? शेती वगैरे आहे ना त्या साईडला. अच्छा, म्हणजे बाबांनी पूर्णपणे शेती वगैरे करूनच त्यांचं जीवन हे का? जंगलाची वाट चालताना सुधीर दादांना आसपासच्या जंगलाबद्दल, तेथील निसर्गाबद्दल प्रचंड ज्ञान असल्याचे त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून लक्षात आले आणि बरीचशी माहिती त्यांच्याकडून नव्याने शिकायला पाहायला मिळाली. ही आपली दाढ, तिला दाढ म्हणतात. दाढ का धाड? दहाड. अच्छा, दहाड. हा, म्हणजे पाला पाचोळा गवऱ्या वगैरे सगळे टाकून हा, त्याला हे करायचं, नंतर ते आग लावून द्यायची. बरं त्याची जी राख होती त्याच्यामुळे ते खत तयार होतं. बरं. पण हे कुठल्या विशिष्ट झाडांचा पाला पाचोळा आहे का असं मिक्स कुठलाही? मिक्स कुठलाही. हा, आणि पुढे ती राख कसली आहे? ती राख आपली घरची राख आहे. अच्छा, चुलीची. हा हा. ती आणून मग टाकली. हे करण्यामागचा उद्देश काय? हे करणे मग तो उद्देश म्हणजे मातीमध्ये ही राख मिक्स झाली ना, हा हा हा, चांगल्या प्रकारे खत तयार होतं. खत. बरं बरं बरं, मातीला खत मिळते नैसर्गिकरित्या. नैसर्गिक, म्हणजे ही पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे थोडक्यात. पुरेपूर. म्हणजे इकडे तुमच्याकडे रासायनिक खत शेतीवरती जास्ती असं खत वगैरे नाही वापरत, तुम्ही हे पारंपरिक पद्धतीनेच? जी पद्धत आहे तीच वापरतो. अरे वा, छान. हे खूप कमी आहे आजकाल, म्हणजे आपण शहरामधील जे लोक खात आहेत ते पूर्णपणे आज सगळं रासायनिक आहे. रासायनिक आहे. पण हे याचं पूर्व म्हणजे खतच. हा, म्हणजे हे ह्याच्यात परत मग तुम्ही आता पावसाळ्यातच भात पेरणी करणार? हो, पावसाळ्यात डायरेक्ट म्हणजे हे पावसाळ्यापर्यंत खत त्याचं पूर्ण जमिनीला असंच मिळणार? मिळत राहणार. मग आता हे पुढच्या वर्षी परत हीच प्रक्रिया चालू आहे. याला हे कधी लावणार जाळ, आग कधी लावणार याला? याला अजून साधारण 1 महिन्या नंतरच, हा, मेच्या आसपास. बरं. मग हे आपोआप त्याचं खतच तयार होते त्या राखेचं? राखेचं ते पेटून दिलं ना, हा खालची जमीन बी तापली जाते, ते पण दाबलं जातं. त्याच्यावर नांगर सोडला, हा मग आपले जे भात असतं ना हा हा हा. त्याच्यात एवढं जाळले ना बरं. तेवढ्यातच पेरणी करायची. अच्छा, दाढ. मग ती दाढीचं उकरून आपण मग भात लावणी करतो. ती राख काढायची नाही, ती जमिनीत तशीच जमिनीत राहू दे. तशीच राहणार. अच्छा, जमीन मस्त. तशीच भाजलेली तशीच राहणार. चला, म्हणजे तुमच्याकडनं आज नवीन माहिती मिळाली काहीतरी. बाबांना शोधतोय आपण, तर त्यामध्ये दादांनी आता ही छान माहिती दिली छोटीशी. बाबा शक्यतो तिकडे असतात? ती शेताकरता इकडनं फिरत येतात. हा हा. पुढे जाऊ तसे निमुळत्या होत गेलेल्या दगडाधोंडांनी भरलेल्या कठीण पायवाटा पाहताना 90 वर्षांचे बाबा यावरून रोज कसे चालत असावेत याचे आश्चर्य वाटले. जमीन अशी चढ उताराची आहे
आपण चालतोय सांभाळून तोल सावरत. 90 वर्षांचा जास्ती असणारा माणूस कसं या रस्त्याने चालत असेल त्याचाच मी आता विचार करतोय. 90 पेक्षा जास्ती वय आणि तरी बाबा डोंगरदऱ्यात किंवा असं ह्या वाटेने येत आहेत जात आहेत रोज. त्यांना कुठला आधार वगैरे असं काहीच नाही सोबत, एकटेच फिरतात ना? हो एकटीच होते. तुम्हाला काय त्यांचं आता चाहूल लागली का? हो कशावर ना? काठी वाजली. एवढा बारीक आवाज येतो तुमच्या कानावर? हो. बापरे, काठी वाजली म्हणजे आपल्या पावलांव्यतिरिक्त इथले शांतता, पक्ष्यांची किलबिल आम्हाला काहीच ऐकू येईना, पण तुम्हाला बाबांच्या काठीचा आवाज आलाय, मोठी गोष्ट आहे. पण बाबांना ऐकू जाईल ना आवाज आपला? जोरात ओरडलं. दादा दादा आहे तिकडं? तेवढ्या पट्टीचा आवाज घेतला मी. काठी वाजली पण त्यांची. काठीला काय घुंगर वगैरे आहेत का? नाही, दगड अशी आपटलेली. हा. जीवन पाण्याचे झरे भरपूर आहे. हा, हे 12 महिने पाणी राहतं. 12 महिने. जनावर आपली जी गुरं बिरत ना, हा, ती याच्यावरच. याच्यावर पाणी पिणं. रानची जनावर पण इथं पाणी पितात. रानचे जनावर येतात इथं? हो. अरे बापरे, तुम्ही असं कधी बघितलं डोळ्याने इथं बिबट्या वगैरे येतात, आलाय पाणी भरपूर वेळा मी बघितलं. पाणी वगैरे पिताना पाणी इथं? वगैरे पिताना किंवा असं झाडावर बसलेलं म्हणा, हा. असं भरपूर वेळा बघितलं मी. आणि ह्या जंगलात बिबट्याचं प्रमाण पण असणार आहे भरपूर. पण मग बाबा एकटेच फिरतात, त्यांना भीती नाही वाटत या सगळ्याची? नाही, ही त्यांना सवत झाली. आता आयुष्य सगळं त्यांनी या जंगलातच जंगलातच काढलं. फिरताना घालवलेलं आहे. हो. वरच्या बाजूला सगळे जंगलात दिसले का कुठे? हे बघा, ह्या झाडीमध्ये बाबा दिसत आहेत. हे बघा, हालचाल होती हलकीशी. म्हणजे साधारण अर्धा तास झाला आपण बाबांना शोधतोय आणि एखाद्या जंगलात वाघाच हालचाल दिसून यावी तशी हलकीशी हालचाल बाबांची दिसून आली. या झाडीच्या मागे बरोबर बाबा आहेत. या झाडीच्या मध्ये ना हलकीशी हालचाल होती. चला आता, आणि हा परिसर बघा आसपासचा. हे झरा आहे, इथं जंगली प्राणी ह्या पाणवठ्यावरती असतात आणि ह्या अशा ह्याच्यात हे बघा इकडं झाडीच्या पलीकडं बाबा आहेत. म्हणजे 90+ वय असून 90 वर्षापेक्षा अधिक वय असणारा हा वाघ लोहगडाच्या जंगलात, म्हणजे आजही बाबा एकटे फिरतात. काय बोलायचंय. तर बघा हातात काठी, आता कुठं स्पष्ट दिसायला लागलं. हे बघा, हे बघा, ही पांढरी टोपी आहे. बाबा आपल्यापर्यंत येतील का? आपण जायचं तिकडे? मैदानात मग तसंच वर निघतील ते, किंवा इथं खाली उतरतील. त्यांना येईल का उतरता? हो. फायनली आपण एका गळीमध्ये पोहोचलो. तर त्या गळीतनं समोरच्या बाजूला हे बघा बाबा आत्ताशी का आलेत आणि इतक्या अडचणीचं ठिकाण आहे. हे हाताला बघा सगळे लांडगे चिकटलेत, म्हणजे इतक्या अडचणीतनं आपण आलोय. हे समोर बाबा आहेत. चला आता बाबांना भेटूया. पावसाळ्यात इथून पूर्ण पाणी वाहत असेल. हो, हा धबधबा चालू होत असेल. धबधबात चालू असतो. बापरे, अशा ह्याच्यातनं बाबा फिरतायत म्हणजे मोठी गोष्ट आहे. त्यांनी बरोबर वाट काढली. हा, एवढ्या अडचणीतनं आपल्यासारखी बी जायला नको म्हणतील. त्यांना काहीच वाटाना, बिनधास्त येत आहेत पुढं. काय ही माणसं आता काळाच्या ओघात परत बघायला मिळणं अवघड आहे. बघा ना, आपण विचार पण करणार नाही तिथं जायचा. हे का वाट काढत आलेत. पाण्याची बाटली वगैरे सोबत घेऊन फिरत असतील ना त्या बॅग मध्ये, का आपल्या हे तर झऱ्यावरच प्यायचं? पण पितात, कोयता वगैरे आपला कोयता, हा, सेफ्टीसाठी. आरामात या, आरामात या. सावकाश सावकाश. काय काय गेलंय म्हणले? डुक्कर गेला म्हणलं इथून ना. कशावर ना पाय दिसले का? हो, ही पाय शर्यत, ही पाय शर्यत. हा, म्हणजे बाबांनी बरोबर ओळखला आता इथून रानडुक्कर गेले. तेवढ्या वेळात त्यांची नजर पण बघा कशी. म्हणजे नजर तीक्ष्ण आहे. इथं वयाची 90 पार केलेल्या बाबांची तीक्ष्ण नजर आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरे देऊन गेली. आडवाटेवर भेट झालेल्या बाबांसोबत आम्ही मग गप्पा मारण्यास सुरुवात केली. ऐकाय चल रे एकर पण धोंडू धाणे उली
वय किती आहे तुमचं? तरी असे 90च्या पुढे 90च्या पुढेच आहे म्हणजे. 90च्या पुढे तुमचं वय आहे ही गोष्ट आम्हाला 1 वर्षापूर्वी समजली होती. म्हणजे आता आपण 91 पकडून चालू. रोज फिरता तुम्ही असं? रोज फिरता? तुमच्या नातूनी कमेंट केली होती. मी सकाळी नंतर संध्याकाळी कुठेतरी फिरतो. पण रोजची चक्कर आहे जंगलात. रोज किती किलोमीटर चालत असाल तुम्ही तरी? हा किती किलोमीटर चालता? चालणं किती किलोमीटर होतं? असं ठीक आहे चालत आपलं सकाळी भेटलं सांगितलं हा असं जसं मी इकडं जातोय. फक्त आता म्हणजे का सांगायचं हा ही पण भ्यायला लागली माणसं. मला चक्कर येते बरोबर. कधीतरी वयामानाने थोडस. पुढे गेलं काय झालं हा त्यांना सापडलं तर पाहिजे. बरोबर आहे. त्यांना तरच नको. खरंय खरंय खरंय. फक्त सांगून जायचं घरात इकडं. मग आता तुम्ही ह्या भागात आपण बसलोय इथं, हे तुम्ही काय सांगितलं? हे कुठल्या भागात आलोय? ह्यांना काय सांगितलं? कोंड म्हणतात कोंडीचा भाग आहे. कोंडीचा? अच्छा, ह्याला कोंड म्हणतात. कोंडीचा भाग म्हणजे तुम्ही म्हणले मी कोंडीकडे चाललोय आता. हा का कोंड म्हणतात ह्याला? कोंडी म्हणजे चालू आहे. इथं मी पाण्याच्या कोंडी आहेत ना हा वरती इथं हे इथं खाली. तुम्ही वाघ बघितलाय का या जंगलात? तर वाघ कसा फिरतो जंगलात? एकटा फिरतो का नाही? हा तसे तुम्ही एकटे फिरताय या जंगलातले वाघ तुम्ही लोहगडाच्या. तर आम्ही ते म्हणतोय तुम्ही. मला याची काही भीती वाटत नाही. हा समजलं का? बरोबर. पहिल्यापासून मी कामाला जरी होतो हा रात्री तरी येतो. कोण म्हण इथं आडू तिथं हे करतं. हा पण माझ्याजवळ तेवढी ताकद बी होती. ताकद मी बी काय करायचो जेवणाचा 2 पुड्याचा डबा असतो ना आपला हा गरम त्याचा दगडी करून ठेवायचं. बर रात्री जर झाली हा सुरक्षेसाठी. मी तिकडून लोणावळ्याहून यायचो ना हा. पिक्चर बघायचं आलं म्हणून पिक्चर बघायचं. हा पाय चाला घरी या खिंडीनी. त्यावेळेस रस्ते पण नसतील एवढे. हा रस्ते नसतील एवढे त्यावेळेस, नाही आहे का नाही? पाय वाटाच. पाय वाट नसतं. लोणावळा कसं होतं ते? कसं जायचं सांगा बरं. घरून काय तवा घडलं नाही काहीच नाही. काही नाही. कोंबडा आरवा लागला की बायकोला ह्यांना बायको उठायचे आपलं स्वयंपाक करत भाकर केलं. हा किती टाइम काय कधी आम्ही उजडायला नागरगाव गाठलो पाय बापरे. नागरगाव इथून बरंच लांब आहे. आराम करायचो. बस शहरात गेलो कोणी काहीतरी म्हणून काय चोरतंय का खरंय. हा एवढ्या पाट्याच्या अंधारात आले. तर त्या कॅबिनेमध्ये बसून राहायचो. काय कधी आम्ही दोघं तिघं ना हा असायचो. हा हा आणि मग उजडल्यावर जायचं काम. 7च्या ड्युटी असले तर सकाळच्या. ते बरोबर. करावं लागायचं. म्हणजे कष्ट भरपूर घेतले तुम्ही तसे पूर्वी. हा. ठीक आहे. त्याचं आणि पगार किती होता? पगार 45 पासून सुरुवात कर म्हणजे ₹1.5 रोज म्हणजे 45 मिळायचं ना महिन्याला. 45 रुपये पहिला पगार. हा. त्यात घर चालायचं पूर्ण. वय 15-20 वर्षाचं वय असेल तेव्हापासून तुम्ही काम करताय? 15-16चा म्हणजे तुमचा जन्म स्वातंत्र्य काळातला आहे का स्वातंत्र्याच्या आधीचा आहे? तसे काय आलेलं ही दोन्ही मंडळी कोण आहे असं येतेच. आता त्या टायमाला ही खेड्यातली चिडी हा. म्हणजे शिक्षण नव्हतं एवढं. आहे का नाही? हा कोणाला जाऊ दे चला काय देणं घेणं नव्हतं एवढं. येडापणा सगळा. येडपण. हा मनुष्याचा विचार करू काय कोण आहे काय म्हणतो बघू. हा. आता बोलू शकतो. आता बोलतोय तेव्हा माणूस. नाही त्याला जाऊ दे. बे या रानात तुम्ही फिरता, किती मोठं रान आहे तसं? तुम्ही पूर्ण रान फिरलंय का हे कधी? पूर्ण रान म्हणजे काय ते सगळं जेवलं चवरून इकून जेवलं केलेल्या डोंगराला येडा कितीतरी मारला असतं. कितीतरी मारलं. हा ना. मग ह्या रानात पूर्ण असं काय हे खास? सगळं हे दुधाचं पठार ते सगळं पार सुळी म्हणतात. हा तिकून ते पठार सगळं इकडं जाऊन कामशेतच्या पार डोंगराच्या वरून बरोबर. गेलो. विचारलं तर मी हेच खरं सांग वाटतं बोलता येत नाही खरंय आणि मी बोलणार आहे. खरंय खरंय. कुणाला काय करायचं असं करू दे. पूर्वीची लोकच अशी आहेत आणि अशी आता लोक बघायला नाही मिळत. सत्यवचनी एकवचनी आपण म्हणतो ना, असं आता कोण आहे का? मला फक्त खरं पाहिजे, खरंय. खोटं नको. खोटं मी बोलतच नाही आणि कुणी जर बोललं तर मग तो माणूस माझ्याजवळ परत येऊ शकत नाही. बरोबर. मला नाही ते आवडत. उठता किती वाजता आता तुम्ही दररोज? सकाळी दिवस किती वाजता चालू असं काय नाही. आता म्हणजे काय सकाळी उठायचं बघायचं नाही तर आपले
चूल पेटवायची शाकायचं हा तर बाबू ठेवून त्याचे मार्ग आपलं मग ते पाणी तापलं की आंघोळ करतो नाश्ता करतो आणि आपली मग राऊंडला जंगलाची वाट धरायची. कुठेतरी जायचं आपली आता तुम्ही जे राहताय ते विंचूकड्याच्या पायथ्याला राहताय बरोबर. विंचूकडा आहे ना त्याच्या पायथ्यालाच तुमचं गाव आहे. विंचूकड्याबद्दल काय आठवणी आहेत का तुमच्या? कधी गेलाय का विंचूकड्याकडनं लोहगडावर? नाही चिकून वरून उगत नाही वरच्या वर फिरलो पण असं इकडून वाट नाही ना? नाही वाट खालूनच पाहायचंच. हा आता ते वरतून येताना आम्हाला दादा सांगत होते विंचूकड्याकडनं एक भुयार होतं, भांडी सोडायचे खाली, गावात भांडी यायची भंडारा असला की. नाही वरून भांडी सोडायचं असं नाही. मग हे आता आपलं किल्ला आहे ना समोर हा. हा. तिथं होल आहे विंचूकड्याला. विंचू काठ नाही विंचू काठाचं तिकडं म्हणतात विंचूकड्याला नाही, तिकडे आहे. अलीकडे, अलीकडे. तिकडचं हा हा दोन्ही किल्ल्याच्या मध्ये ते जोडलेलं आहे तिथं. होल आहे बरोबर. काठाचं इंचू सरकारचं हा हा वर आलाय हा त्याला इंचू काठ म्हणतात. विंचूकाटा. त्याला सुरंगाचं बोळ म्हणतात. सुरुंगाचं बोळ. हा बरं असं नाव आहे. नाव आहेत. तर तिथून खाली जपाटी वरती आपल्या टेकडी आहे ना हा हरून गावाच्या वर गवत आहे बरं. तिथपर्यंत वरून भांड्याचे रांग हे स्वतः मी बघितलेली. स्वतः बघितले तुम्ही? हा. रांगाच्या रांगा हा निघायची. फाट्याला गेलो कर्जी का माणसं म्हणारे निघाल ते बंगला आहे तिथं कंपाऊंडरला भाडं उभं करायचं बघत बसायचे माणसं. हा जातो कोण जाऊ एकाने असे केली डेअरिंग तिथे तेव्हापासून कामातून गेले ते. हा. पण जाऊन पळत गेलो एक भांडं हिसकून घेतलं. हा काय तो माणूस मेला बापरे. पण म्हणजे ते करतानाच वारले का ते? हा ते करतानाच मेला का तो माणूस? नंतर नाही ना अच्छा नंतर. असं काय नाही पुष्कळ वर्ष होतं परत हा मग ते त्यांनी नाही मेला. घेतलेलं घ्यायचं नाही कोणी. मला आता असं वाटतंय की आता ही लक्ष्मी जगाला दिसायला द्यायची नाही हा पण दिसायला तरी पाहिजे. दिसायला तरी पाहिजे. का आता त्याला काय पण करायचं. पण आता ते आहे का? ते बंद झालं असेल ना? ते बंद झालं ना बंद झालं ना? बंद झालं सर रांगाच्या रांगा निघायच्या चक 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 नुसतं करा. तुम्ही फेरपटका मारायला गेलाय, फिरायला गेलाय आणि वाघ समोर आलाय तुमच्या, असं कधी झालं का? असं किती वेळा पण माझ्याकडे नाही ना. हल्ला नाही केला? नाही ना लोणावळाहून आलो तर त्या वाटाला नेहमी वाघ असायचा सडकाला जा हा काय नाही आपलं खकरत खोकत हा त्याच्या अंगावर गेलं की तो बरोबर तुम्हाला दिसायचा, पण दिसायचा तुम्हाला त्रास नाही वाघ कधी दिला? दिसायचा, हा पण त्रास नाही दिला कधी. नाही मला नाही चांगली जनावर राहू हा काय बिया खाल्या खाल्लेले आहेत. जंगलात कधी प्राण्याने असा हल्ला वगैरे केलाय का तुमच्यावर? मायव केला कुठल्या प्राण्याने? मी मार डुकरांनी रानडुक्कर. कसं काय म्हणजे तुम्ही असं कडेला असे कडाचे हा पोखर मोठं हा म्हणजे इथून समजा त्या माणसा एवढं असं लांब हात बर. त्याच्यात तुकडं बसायची पावसाची. हो हो डुकर पोखरून बसतात बरोबर, आत बसतात. पोखरून नाही ते ऐकतेच तिकड पोखरायचे. अच्छा आयतीच होती. ऐकतेच म्हणजे दगडाचे. हा हा तर तिथं बसायचं हे माहिती होतं आम्हाला. हा मग तिथं गेलो डोकवायला फक्त आहे जपलेली पासावरती अंगावरतीच येणार ते. हा बाजूला सगळं गेलं खाली खाली गेले मग त्यांच्या मागं गेलो. हा माझ्या संग ते दुसरं 2 जण होतं. चला मग मी पुढं जाऊन थांबलो. आपला एका तांबडीचं झाड होतं त्याच्या मेरस उभं राहिलं आणि ते आलं मला बघितलं तर तोंडच वाचून आलं. मग झालेली आता म्हणलं काय पडलात समोर त्याच्या. सांगतो ना झाली आमची दोघाची. तर ते मी आपला सटकायला बघतो पण ते काय ऐकायचं का ते वरती उडून बसायला बघायचं माया. मग झाले मग धरलं त्याला मी धरलं आणि बसलो त्याच्यावरती काय तर ते जोडीदार कुठे येतात मग आणि चुकून दगडी मारतात वरून. मी दिले शिवायच्या तुमच्या बापाने केलं होतं का मग मी धरलं मला कोण खातो. अहो ते डुकराला रग काय कमी असते का? घेऊ नको मी धरलंय ना पळ म्हणलं पळाला. मी झालं का तू
सर्व पण ते तुम्हाला लागलं कुठं, म्हणजे त्याने मारलं कुठं हाताला? गोळ काढलं ना बापरे. इकडून असं. दात बेकार असतो ना डुकराचा दात दात सुळे. सूळ हा तो बेकार असतो ना. हा मग जात म्हणजे त्याचं दोन खालचे मोठे वरचे दोन असं बाकी नेमकंच जात आहे. पण तुम्हाला तेच लागले, सुळेच लागले त्याचे? हे गोळ काढलं ना माझं. हा ना. काय हे असं गोळ काढलं. मग घरी आलो कसं तरी. मग मला ह्या लोकांनी नेलं दवाखाना. हा. पण नेल्यावर काय मग तिथं केला ऑपरेशन. काहीतरी 64 टाके पडलो जागी बापरे. त्या डुकराच्या हल्ल्यात 64 टाके पडले होते तुम्हाला. जागी जागी हे केलेलं. तरी पण तुम्ही त्या डुकराशी लढलाच. तुम्ही ह्या रानात रान सावज म्हणतात त्याला, रान सावजाबरोबर कुस्ती खेळलेली आहे म्हणजे एक काळ. हा, त्याला ताकद काय साधी असते का? कसल्या ताकदीचं असतं ते. ते झालं म्हणाले पण आता झाले. मानलं पाहिजे, पण तुम्हाला पैलवानाच्या वरचे आहे तुम्ही. त्या रान सावजावरती डाव टाकलाय. मला मी बी मजबूत होतो. हा ना. आत्ताच तुमची देहयष्टी अशी आहे, शरीर यष्टी. मी करत होतो. काय करत होते? कुस्ती. कुस्त्या खेळायचे? कुठं कुठं खेळले? म्हणजे इथं आपल्या हा स्थानिक जेवलं भाजा असं असं आपलं जत्रा. जवळच्या आखाडं जत्रा म्हणजे गुरुस असेल तर आपलं हा. अरे वा. व्यायाम वगैरे काय वगैरे मोठं नाही वगैरे आपलं नेमकेच आपलं. हा, हलक्या आपल्या जवळच्या व्यायाम करायचे रोज त्या काळी? हा व्यायाम करायचं. काय करायचे व्यायाम? त्या म्हणजे तेव्हा काय पाठ उठायचं गुरं सोडायची. हा गुरं सोडायची हा. तिकडे जाऊन चोर बैठकी काढायच्या. जोर बैठका. काढायचं. घरी आणलं, दारा काढल्या, परत दूध मारलं, पाण्यावरती नेलं, पाणी पाजले, गाय आणायची, परत घरी गुरं यायची या टायमाला. मग ते घरी आणले की बस घरी राहायचं. संध्याकाळी आमचं आता मंदिर बांधले. हा, दत्ताचं मंदिर आहे. दत्ताचं नाही, मग माग पांडुरंगाचं बरं मर्याचं. बरं तिचं तालीम होती. बरं. त्या तालमीत मी एकटाच होतो. म्हणजे येणार जाणार. हा, जोर बैठक काढणार आहे. हा बैठकीला मी पकडीला भाज्याला जायचो. हा, पकडीसाठी पकड तुम्हाला. काढायला. हा. भाज्याला जायचो. गावात कोणीच नव्हतं? नाही गावात नव्हतं कोणी. एवढ्या लांब म्हणजे शौक असल्यामुळे तुम्ही हा डोंगर उतरून खाली भाज्याला जायचे? हा, मग काय बापरे. म्हणजे व्यायामाची आवड तितकी होती. लोक ना. हा. ह्या ताकदीच्या जोरावरती तुम्ही ह्या जंगलात आजही बिंदास्त फिरताय म्हणजे. झाला अंगावर म्हणलं का सोडणार. खरंय. नाही पण हा, मूर्ती पांडुरंगाची बाबांनी आणली? कुठून आणली? पंढरपूरहून. पंढरपूरवरून आणली? बापरे. वारीला गेलाय का कधी? वारीला गेले का? जायचो मग. हा ना. पहिला गेलो तर मूर्ती हे लोकांचं बघतो काकडं चालू आहे. हो. आपल्या इकडं काय भजन कसं तरी करता पण फोटो आहे. काय करायचं. झालं बा सुरुवात केली. चार मला काय नुसतं फोटोवरती काय काकडं करा. हा, मूर्ती पाहिजे. चला म्हणलं जमावलं बैठक. म्हणलं आपल्याला मूर्त आणून गेलो पंढरपूरला. घेऊन आलो. भाज्यामध्ये मूर्त गाड्यामध्ये भरले. वरती आणायचं ना. गाड्या बैलगाड्या सगळी व्यवस्थित. पांडुरंगाची भक्ती भरपूर आहे. म्हणजे तुम्हाला काय पांडुरंगाची कधी प्रचिती आली का आयुष्यात? काय झालंय, कुठली एखादी घटना आणि तिथं पांडुरंग मदतीला धावून आलाय, असा काय अनुभव? आता कमी जर कुठलं पडत नाही. जिथं जाईन तिथं आपलं जे काम पाहिजे हा, ते काम होतंय. म्हणजे मग कसं काय म्हणा. म्हणजे अनुभव तर आला नाही, पण कमी पण कुठे पडलेला नाही आजपर्यंत नाही. त्यांच्या कृपेने. असं काही नाही. कसले लाखातले बोलले बघितलं का? आजपर्यंत प्रचिती नाही आली, पण कमी तर कुठं पडलेलं नाही. आपण आता पाण्याच्या बॉटल वगैरे घेऊन आलोय, पण बाबांना या जंगलात फिरताना पाण्याची बॉटल वगैरे नसते. तर ते पाणी कशा पद्धतीने, म्हणजे हा जिवंत झरा आहे आणि त्यातलं पाणी उकरून बाबा पितात. ते कसं पितात ते बघूया आपण. काय जीवन म्हणायचं हे जगणं.
पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात कृप होऊन जगणे. हे म्हणजे पूर्णपणे आपलं जसं जनावर पितात त्यासारखं हे पाणी पिणे जबरदस्त. असं प्यायचं काय, पाणी नसलं असं प्यायचं. झऱ्याचं आहे पाणी, दुसरं कुठलं नाही, चांगलं पाणी आहे. हो, हो. वाहता जरा हे पिण्यासारखं पाणी आहे, कसं ओळखायचं आपण? हा? ओळखायचं कसं हे पिण्यासारखं पाणी वाहता जरा चांगलं? वरती जमिनीतून निघतंय, वरून येत नाही कुठून. हा वरून येणारं प्यायचं नाही हे पण- जमिनीतून निघतंय का नाही. हा ते प्यायचं. हे बघा जमिनीतून निघायचं इथल्या इथं, मग इथल्या इथं उकरून प्यायला काय हरकत आहे, चांगलं आहे ना. बरोबर. काही खराब सराब काय, आता ते वरती टाकड आहे बाबा, धुतलं नाही केलं असं काय नाही, इथं दुसरं पाणी येत नाही. जिवंत झरा आहे. जिवंत जरा आहे म्हणजे हा. हा चांगलं आहे. उभे आयुष्य जंगलात घालवलेल्या बाबांकडून अनेक गोष्टी नव्याने शिकता आल्या, समजून घेता आल्या. मध माशाचे कुठे चावायला तू उघडं पडलं की तिथं बसणार, ते काढतो. म्हणजे मध काढायचे म्हणलं तर ते हात घालून शनी सुद्धा काढतो. काढले का मध काढले का तुम्ही? अरे काढले का म्हणजे कसं काय? काढलं कसं? अजूनही काढतो. आता परवाच काढली होती मी, त्याला काय अजून मध नाही झाली, ते आणखी फिक्स केलं तयार. झाडावर चढतंय व्हय? भेटेल का मध ह्या महिन्याच्या पुढच्या महिन्याकडे भेटेल, कारण ते साठवणं पिलांच्यासाठी करायचं. पोरं काढून घ्यायची आणि मग मध करायची, मग ती पावसात खायला त्यांच्या पोरांना आपण जाणून घ्यायचं हे काय म्हणलं. पण तुम्ही झाडावर चढताय आता सुद्धा मध काढायला? आता त्या झाडावर चढायची काही गरज नाही. म्हणजे मध म्हणजे काही मोहर म्हणतात, हा. अशी बिळात होलमध्ये असते, म्हणजे जमिनीत कड्याला म्हणा, हा, कड्याला झाडाच्या पोळ्या बुडात असतात. म्हणा. हा, असं बरोबर बरोबर. आणि झाडावर चढला म्हणजे मोहाळ म्हणायचं. वाळ त्याला हा, उघडत असतं, उघड्या झाडावर निवडून गाव असतं. हा, ते मोहळ. आणि कड्यांना असतं ते पोळ. कड्याला ना कड्याला असतं ते ते आगळ. आगमच आगळ. अच्छा, आगमोळ म्हणतात. आग्या मोहळ. झाडाला असतं ते पण ते मोहळ. काढता हा, ते पाण्यात उडी टाकलं तर पाण्यावर बसायला असायचे. आग्या मोहळ ते सगळ्यात खतरनाक ते. हा, हा. सगळंच खराब. म्हणजे दोन प्रकार आहेत, एक मोहळ आणि एक आग्या मोहळ. आणि एक मोहर 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 पाळतात ना लोक, नाही का तुम्ही? हा हा, आता पाळतात पण पालन पण होतं. हा, बॉक्स म्हणजे जे दगडात कपरीत असतं त्याला मोहर म्हणतात. ते मोहर जे झाडावर आहे ते मोहळ. मोहळ. आणि दुसरं मोठ्या झाडाला कपऱ्याला बस कपारीला ते आग्या मोहळ. हा, मऊ चावलंय का तुम्हाला कधी? चावलंय का तुम्हाला मऊ? काय चावलंय का? माशा चावल्या का कधी? मासे या मोहरीच्या मोळाच्या चावलं तर त्याला कोण भेटतो, काढून घरी आणतो. हा, म्हणजे चावतं थोडंफार चावणं, ज्याचं तर परिचय करणारच आहे. बरोबर. असं आहे ना, त्यांच्या जेव्हा उठलो आपण मग आपल्याला नाही चावतील का? मग त्याला भ्यायचं एवढं काय करणार. पण आघेमळ जे आहे, आघेमळ ते लय वाईट. तर तुम्ही पळाल तर तुमचा काढा काढणार, पिच्छा सोडत पाण्यात नाही. उडी टाकली तर पाण्यावर बस, पाण्यावर बसतं. असं आहे ते. आता तुम्ही आता काय म्हणले, मरण जरी आलं तरी मरताना पण खोटं बोलणार नाही. मग एवढं जे तुम्ही ठाम आहे तुमच्या तत्वांवरती की खरंच बोलत आलोय आयुष्यभर आणि खरंच बोलणार, हे कुठनं आलं तुमच्याकडे? भगवंताचं काम माझं, मी आपलं जे खरं आहे ते खरंय, ते खरंय. त्याच्यामध्ये बदल नाही. हा, खऱ्याला मरण नाही, कोणी काय करू द्या. समजलं? खूप मोठी गोष्ट बोलतात बाबा. म्हणजे आयुष्यात पहिल्यापासून त्यांनी जे तत्व पाळलेलं आहे की नेहमी सत्यवचनी, खरंच बोलायचं, आणि शेवटपर्यंत मृत्यू जरी समोर असला तरी बाबा म्हणतात मी खोटं बोलणार नाही. म्हणजे जुनी आपली जी माणसं असतात ती त्यांच्या तत्वांची किती एकनिष्ठ असतात. आज काळाच्या ओघात ह्या तत्वनिष्ठा किंवा अशा व्यक्ती बघायला मिळणंच मुश्किल आहे, किंबहुना हे नाहीच आहेत आता. ही अशी असणारी ही शेवटची पिढी. आज माणूस स्वतःच्या फायद्यासाठी खोटं नाटं बोलून कुठल्याही थराला जातो, पण ही अशी लोक आहेत जी स्वतःच्या तत्वांवरती आजही ठाम आहेत.
आणि बाबांचं म्हणणं आहे शेवटी मरण जरी असलं समोर तरी मी सत्यच बोलणार. ही किती मोठी गोष्ट आहे. आज लोहगडाच्या रानात, लोहगडाच्या जंगलात बाबा भेटतील का नाही ह्याची देखील शाश्वती नव्हती. भाजपसनं आम्ही बाबांचं नाव विचारत आलो, प्रत्येकाने व्यवस्थित सांगितलं कुठं जायचं, कसं जायचं, बाबांचं घर कुठं आहे. घरी गेलो त्यावेळेस बाबांचे नातू भेटले. ते म्हणले बाबा रोजच्या सवयीप्रमाणे जंगलात गेलेत. जंगलात आलो, इथपर्यंतचा तुम्ही सर्वांनी प्रवास पाहिला, कसा आलो, बाबा कुठं होते, बाबांना किती आवाज दिले, कसे भेटले. आणि ह्या जंगलात या राहाळात बसूनच आज बाबांशी गप्पा मारण्याचा योग आपल्या नशिबात आला. आणि तो सर्व अनुभव या व्हिडिओ मार्फत आज तुम्हाला देण्याचा प्रयत्न आहे. बाबांशी त्यांच्या जुन्या आयुष्यातील काही आठवणी असतील, या जंगल परिसरात किंवा इथे फेरफटका मारताना बाबांच्या काही आठवणी असतील, तो सगळा अनुभव आज आपण या व्हिडिओ मार्फत तुम्हाला दाखवतोय. इतकी छान आणि इतकी ग्रेट भेट झाली. ही अशी जुनी जाणती पिढी आज काळाच्या ओघात हरवत चालली. नुकतंच आपण सगुण आजींना हरवून बसलो. त्यांच्या आठवणींनी त्यांच्यासाठी खूप काही करायचं होतं. जीव आजही व्याकुळ होतो, पण काळापुढं कुणाचं चालत नाही. तर ह्या लोकांचं जीवन प्रवास किंवा ह्या लोकांना भेटणं, यांचा जीवन प्रवास सर्वांसमोर आणणं, आपल्याला भविष्यात या सर्व गोष्टी आठवणी राहणार आहेत. कारण ही अशी लोक परत होणार नाहीयेत. त्यामुळं जितका जास्ती जमेल तितका आपला हा प्रयत्न राहणार आहे. आणि आज त्याच प्रयत्नादरम्यान आपल्याला लोहगडाच्या जंगलात बाबांच्या रूपात एकटा राहणारा वाघ, म्हणजे या लोहगडात आजही न चुकता त्यांचा दिनक्रम फेरफटका या गोष्टी चालू आहेत. तर ते बाबा आपल्याला भेटले, बबन धानिवले आणि बाबांचा सर्व जीवन प्रवास आपण जाणून घेतला. बाबांशी बऱ्याच गप्पा मारलेल्या आहेत आणि आता आपण बाबांचा निरोप घेऊया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय, जय महाराष्ट्र. वयाची 90 पार करूनही बाबांचे या जंगलातील मुक्त विहार व वास्तव्य येथील निसर्गाशी एकरूप होत त्याच्याप्रती असलेली श्रद्धा, अंगी असलेला पैलवानी बाणा आणि मुखात पांडुरंगाचे नाव म्हणजेच भक्ती आणि शक्तीचा मिलाप हे आज आपण सारं अनुभवलं. वय हे फक्त आकड्यात वाढते, पण जिद्द, श्रद्धा आणि आत्मविश्वास कायम तरुण राहतात. याचं जिवंत उदाहरण म्हणजे हे बाबा.